नमस्कार. आपल्याला माणसाला आणि प्राण्याला नजर लागते हे माहिती आहे. तशीच घरालाही नजर लागते हे माहिती आहे का? ते कसे जाणून घ्यावे आणि त्यावर उपाय काय? चला जाणून घेऊ. घरात तुळस जगत नसेल, घरातला माणूस बाहेर आनंदी शांत राहत असेल, पण घरात आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असेल, तर घराला नजर लागली आहे हे जाणून घेऊ शकतो. तसेच घरात सतत कोणतरी आजारी असणं, भांडण तंटा क्लेश होणं, सुखाने जेवता न येणे, हेही एक संकेत असू शकते. ह्यावर अजून एक उपाय, बुधवार, शनिवार आणि रविवारी ह्या 3 दिवशी तिन्ही सांच्या वेळी कोरफडीचं एक पान एका पेपरवर ठेवून गणपती, कुलदैवत, ग्रामदेवताला स्मरण करून पानावरती हळद, कुंकू, अक्षदा वाहून वास्तुदेवताला आणि जागेवाला देवताला वंदन करून त्यांना सांगावे, घरात नजर लागली आहे का हे दाखवून द्यावे. जर दुसऱ्या दिवशी हे पान कोमजलं तर घराला नजर लागली आहे हे समजू शकतो. ते पान कैरमध्ये टाकून द्यावे, म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून द्यावे. घराची नजर कशी काढावी चला जाणून घेऊ. पहिला, करवंटी पेटून घराच्या बाहेर ठेवावं. पिवळी राई आणि हळद आणि मीठ, जाडं मीठ घेऊन अँटी क्लॉकवाईज 3 वेळा फिरावं. फिरते वेळी आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध ताप परिहारार्थे बोलत ते सगळं त्या आगीमध्ये टाकून द्यावं किंवा टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करावं. घरात लादी पुसतेवेळी जाडं मीठ, हळद, गोमूत्र, हिंग याचा उपयोग करावा. मंगळवारी, शुक्रवारी आणि शनिवारी गोमूत्र आणि हळद मिक्स करून उंबरट्यावर लावावी. हे उपाय करून घरात सुख, शांती निश्चित लाभते. हा उपाय करून जर तुम्हाला फरक जाणवल्यास तर कमेंट बॉक्समध्ये कळवावं. धन्यवाद.